त्यांना नेहमीची सवय झालेली आहे. मागेही अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांविरुद्ध पण घेतली होती. आपल्याला आठवत असेल की मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख प्रकरणात सुद्धा अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पत्रकार परिषदा घेऊन महाराष्ट्र कुठं गुन्हेगारीच्या खाईत चाललाय अशा प्रकारे त्यांनी आकांड तांडव केला होता. आता त्या देशभर जगभर फिरत असतात. त्यांना कधी वाटतं की हा महाराष्ट्र अमेरिकेसारखा झाला पाहिजे, कधी वाटतं सिंगापूरसारखा झाला पाहिजे आणि त्यातून मग त्यांचा तो आकांड तांडव सुरू होतो. मला काही कोणाचं नाव घेऊन उल्लेख करायचा नाही आहे किंवा मी त्याचं नाव पण काही घेतलेलं नाही आहे. जी काही पत्रकार परिषद मी बघितली, ज्या पद्धतीनं ते बोलणं होतं, आमचं म्हणणं एवढंच आहे की इतका जर UPSCचा अभ्यास केला असता, तर देशात एक चांगला अधिकारी, अभ्यासू अधिकारी त्यांच्या रूपाने मिळाला असता. पण शेवटी आपण आरोप करतो. ते आरोपात पुढं काय होतं हे त्यांनाच कळत नाही. आणि अशा प्रकारे काहीतरी आकांड तांडव करून प्रसिद्धी भेटू शकते. मग त्याच्यामुळं मला असं वाटते की ही काही तथाकथित समाजसेवा आहे, ही फक्त स्वतःची प्रसिद्धी आणखी झोतात आणण्याकरता आहे का? संपदा मुंडे प्रकरणात शब्दही न काढणाऱ्या स्वतःला ज्यावेळेस समाजसेविका म्हणतात, त्यावेळेस आम्हाला त्यांच्या बुद्धीची कीव येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.